श्री स्वामी समर्थ. आपण ऐकत आहोत संत निवृत्तीनाथांच्या जीवनकाळ. संत निवृत्तीनाथ हे ज्येष्ठ बंधू होते ज्ञानदेवांचे. ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताई हे विठ्ठलांच्या भक्तीमध्ये लीन झालेले. त्यांनी महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा पाया घातला. त्यांचा जीवनकाळ आपण पाहत आहोत. मागील भागात आपण पाहिले मोरपंत आणि मीराबाई यांनी गहिनीनाथांची सेवा करून त्यांच्याकडून पुत्ररत्नाची प्राप्ती करून घेतली आणि विठ्ठल हा त्यांचा पुत्र वयाच्या 45 वर्षी त्यांना प्राप्त झाला आणि त्यांनी परमेश्वराच्या सानिध्यात येण्यासाठी तीर्थयात्रेला जाणे पसंत केले. आणि त्यानंतरची पुढची कथा आपण पाहत आहोत, भाग 4. चला तर मग सुरुवात करूया. संत निवृत्तीनाथ भाग 4. श्रीपादस्वामी काशीला पोहोचले. चैतन्यस्वामींना बोलावले. चैतन्यस्वामी म्हणजेच विठ्ठलपंतांना परत गृहस्थ होण्याची आज्ञा दिली आणि तिघांनाही आळंदीला परत पाठवले. विठ्ठलपंत संन्यासातून गृहस्थ होण्यास आळंदीत परत आले खरे, पण त्यांच्या येण्याने गावभर वणवा पेटला. विघ्न संतोषी लोक गावभर वणवा पेटवला हातात चूड घेऊन त्यांच्या मागे लागले. त्यांच्या कुटुंबाला वाईट टाकण्यासाठी ग्रामस्थांनी सभा भरवली. एकमताने ठराव पारित झाला. त्यांच्याकडे कोणी जायचे नाही. घाटावरचे पाणी बंद केले. वाण्याकडून सौदा, गवळ्यांकडून दूध, तेल्यांकडून तेल, फुलं, हजामत सगळं बंद केले. त्यांच्याकडच्या कोणत्याही धार्मिक कार्यात कुणीही जायचे नाही. पूजेला ब्राह्मणांनी सुद्धा. सिद्धोपंत हतबल झाले. शेवटी रुक्मिणीने आव्हान स्वीकारून पतीला सोबत घेऊन सिद्धेश्वर बेटावर एकांतात झोपडी बांधून राहायला गेली. गावचा संबंध संपला. विठ्ठलपंत रुक्मिणी सिद्धेश्वर बेटावर एकांतात गेल्यावरही कुटाळ लोकांना बरं वाटेना. त्यांचा धर्म बुडाला होता ना. त्यांना जेवढे छळता येईल तेवढे हर प्रकारे छळले. जाता येत विठ्ठलपंतांची टिंगलटवाळी करणे, झोपडीसमोर घाण टाकणे, बांधल्या गाईला काठीने मारणे, फुलझाड, वेली, तुळशीची रोपे उपटणे, झोपडीचे बासे होळीत जाळणे असा जात होत असूनही विठ्ठलपंत डगमगले नाही. ठामपणे उभे राहिले. याच काळात सिद्धोपंत व त्यांच्या पत्नींचा देहांत झाला. हाही घाव दोघा पती पत्नींनी सहन केला. विठ्ठलपंतांनी गीता, रामायण, महाभारत, भागवत असे ग्रंथ वाचावे आणि रुक्मिणीबाईने ते श्रवण करावे. दोघेही प्रभुचिंतनात तल्लीन होत असे. दिवस चालले होते आणि शके 1990 एके दिवशी सकाळी रुक्मिणीला एका गोजीरवाण्या पुत्ररत्नाला जन्म दिला. नाव निवृत्ती ठेवले. 3 वर्षांनी शके 1993 ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वराचा जन्म झाला. शके 96 सोपानाचा आणि शके 99 मुक्ताईचा जन्म झाला. जनाबाई आपल्या अभंगात म्हणतात, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला भक्त आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. या देवघराच्या चिमण्यांचे बालपण कसे गेले असेल याची कल्पनाच केलेली बरी. या चिमण्या जीवांची संन्यासाची पोरं म्हणून हेटाळणी करीत असत. अतोनात छळ केला, परंतु विरक्त विठ्ठलपंतांनी त्यांना सोशिक होणे शिकवलं होतं. शेवटी मुलांचा होत असलेला छळ बघून विठ्ठलपंत 4ही मुलं, 8 वर्षांचा निवृत्ती, 6 वर्षाचा ज्ञानोबा, 4 वर्षाचा सोपान आणि 2 वर्षाची मुक्ताई व पत्नी रखुमाईला घेऊन तीर्थाटनाला अनवाणी पायाने निघाले. मिळेल ते सर्वांनी मिळून खावे, वाटेतल्या एखाद्या देवळात मुक्काम करावा. रात्री विठ्ठलपंतांनी मुलांना रामायण, महाभारत ऐकवावे. ज्ञानोबांची निरीक्षण शक्ती अफाट होती. दृष्टी तीक्ष्ण. जे बघितले ते लक्षात ठेवत विठ्ठलपंत सर्वांना घेऊन दऱ्याखोऱ्या, डोंगर, निबिड अरण्य, अनेक प्रकारची श्वापदे, ओढे, नाल्या, काटे, अनोळखी रस्ता असा खडतर प्रवास करीत प्रदक्षिणा पूर्ण केली. निवृत्तीनाथ सृष्टी सौंदर्य बघत मागे राहिले. बाकीचे पुढे निघून गेले. तोच अचानक एक भला मोठा वाघ त्यांच्या अंगावर आला. ते जवळच्या गुहेत शिरले. निवृत्ती म्हणजे प्रवृत्तीचा शत्रू. गुहेमध्ये योगेश्वर गहिनीनाथ होते. निवृत्तींनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. गहिनीनाथांनी निवृत्तींना उठून अद्वैताने वैभव सर्व ज्ञान दिले. निवृत्तीनाथ समाधिस्थ झाले. 3ऱ्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर ज्ञानाचे तेज झळाळले. सर्वजण त्यांना शोधत होते. सर्वजण आळंदीला परतले. तोवर गावातल्या कुटाळक्यांनी त्यांच्या झोपडीचे 3 तेरा वाजवले होते. विठ्ठलपंतांनी परत सर्व उभारलं. नव्या उमदीने पुन्हा आनंदाने दिवस कंटू लागले. पण निंदकांना त्यांचे सुख कसे पाहणार? त्यांचे छळसत्र सुरूच होते. मुलांच्या मुंजीचा प्रश्न ऐरणीवर आला. देवाच्या साक्षीने सिद्धेश्वर समोर मुलांची मुंज करण्याचे ठरवले. मुंजीची अनुज्ञा घेण्यासाठी विठ्ठलपंत ग्रामजोशीकडे गेले.
त्यांनी अनुज्ञा तर दिलीच नाही, उलट त्यांचा अतिशय अपमान करून म्हणाले, संन्यासांच्या पोरांची मुंज करता येणार नाही. विठ्ठलपंतांनी त्यावर उपाय विचारला. जोशींनी ग्रामसभा बोलवली. त्या सभेत विठ्ठलपंतांना देहांताची शिक्षा फर्मावली. विठ्ठलपंतांच्या डोक्यावर जणू वीज कोसळली. आपली ही निर्दोष चिमणी बाळे उघडी पडतील, काय खातील, कुठे जातील, कोण आश्रय देणार त्यांना? या विचाराने विठ्ठलपंत क्षणभर विचलित झाले. पण आपल्या जाण्याने जर आपल्या मुलाचे कल्याण होत असेल, त्यांना समाजातील दर्जा मिळत असेल, संन्याशाची पोरं म्हणून हिणवणार नसतील, तर देव घेईल त्याची काळजी. दृढ निश्चय करून ते आपल्या कुटील आले. निवृत्ती ज्ञानदेवांना जवळ बसून बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यांची निर्वानिर्वयी भाषा ऐकून ज्ञानदेवांना शंका आली. त्यांनी विचारल्यावर विठ्ठलपंत समजावत म्हणाले, तुमची मुंज झाली की तुम्ही शिक्षणासाठी गुरुकडे जाऊ शकता. क्रमशः